Good morning, students. Good morning, sir. Hi, this is Primary Ashram School, Kodgaon, Buda, and we are conducting basic spoken English course in our school. And today is the day 4. Today is day 4 of this course. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण those are ही वाक्यरचना पाहणार आहोत. तर दोज हे प्रोनाउन आहे आणि मी तुम्हाला सांगितलं दोज काय आहे, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे, दर्शक सर्वनाम आहे. त्याचा वापर म्हणजे व्यक्ती, वस्तू, प्राणी दाखवण्यासाठी केला जातो. समजलं का? मग दोजचा अर्थ काय? त्या, ती, ते आणि आर म्हणजे आहे. तर दोज आर त्या, ती, ते आहे. आता आपण समजून घेऊयात. मी तर सांगितले तुम्हाला दोज हा शब्द दूर असलेल्या अनेक व्यक्ती, अनेक वस्तू व अनेक प्राणी दाखवण्यासाठी वापरतात. दोजचा वापर दूर असलेल्या अनेक व्यक्ती, अनेक वस्तू, अनेक प्राणी दाखवण्यासाठी दोजचा वापर केला जातो. तर आता पहा, मला म्हणायचे की त्या बैलगाड्या आहेत. आता आपल्या शाळेचं ग्राउंड आहे, त्या ग्राउंडवर 4-5 बैलगाड्या आहेत आणि मी तुम्हाला दाखवलं. पहा त्या बैलगाड्या आहेत. पण आपल्याला इंग्लिश मध्ये बोलायचंय, आपल्याला आता इंग्रजी शिकायची आहे. तर मग आपण म्हणतो दोज आर बुलक कार्ट्स. दोज आर बुलक कार्ट्स. आता दुसरं सेंटेन्स आहे त्या भिंती आहेत. त्या भिंती आहेत. तर इंग्लिश मध्ये आपण म्हणतील दोज आर वॉल्स. काय म्हणतील? दोज आर वॉल्स. आता तिसरं सेंटेन्स ती पुस्तके आहेत. दोज आर बुक्स. ती पुस्तके आहेत. दोज आर बुक्स. आता मला म्हणायचं तिथे काही प्राणी आहेत. प्राणी कोण आहेत माहिती काय? काही गाढव आहेत तिथं. तर मला म्हणायचं की ती गाढवं आहेत. कसं म्हणतील आपण? दोज आर डॉन्कीज. काय म्हणतील? दोज आर डॉन्कीज. बरं, काय त्या गाढवांच्या बरोबर काही डुकरं आहेत. तर आपल्याला म्हणायचे की ती डुकरे आहेत. कुठं म्हणायचंय? कुठल्या भाषेमध्ये म्हणायचंय? इंग्लिश मध्ये. तर दोज आर पिग्स. दोज आर पिग्स. मग आता तुम्हाला दोजचा वापर समजलेला असेल. आता मला म्हणायचंय की ती घरे आहेत. ती घरे आहेत. घर. हाऊस म्हणजे घर. हाऊसेस. दोज आर हाऊसेस. व्हेरी गुड. हा, आता तू वर कदम. आता मला काय म्हणायचंय? ती झाडे आहेत. दोज आर ट्रीज. व्हेरी गुड. तू वर विष्णू. मला काय म्हणायचंय? त्या खुर्च्या आहेत. चेअर्स. दोज आर चेअर्स. व्हेरी गुड. सिट डाऊन. आता तू कदम. मला म्हणायचंय ते प्राणी आहेत. दोज आर एनिमल्स. दोज आर एनिमल्स. व्हेरी गुड. आता मला म्हणायचंय ते पक्षी आहेत. ते पक्षी आहेत. हा, दोज आर बर्ड्स. व्हेरी गुड. आता मला म्हणायचंय ती फळे आहेत. ती फळे आहेत. हा, व्हेरी गुड. दोज आर फ्रुट्स. सिट डाऊन. दोज आर फ्रुट्स. मला म्हणायचंय त्या पालेभाज्या आहेत. काय म्हणायचंय मला? त्या पालेभाज्या आहेत. हा, दोज आर व्हेजिटेबल्स. व्हेरी गुड. मला म्हणायचंय त्या फांद्या आहेत. मी काल तुम्हाला हे वाक्य सांगितलं होतं. झाडाच्या फांद्या काय म्हणतात? दोज आर ब्रँचेस. काय म्हणायचं? दोज आर ब्रँचेस. मला म्हणायचं त्या शेळ्या आहेत. शेळी. त्या शेळ्या आहेत असं मला म्हणायचंय. हा, दोज गोट्स. दोज आर गोट्स. व्हेरी गुड. मला माहिती त्या मेंढ्या आहेत. शेळ्या, मेंढ्या कधी तुम्हाला? हा, दोज आर शिप्स. व्हेरी गुड. दोज आर शिप्स. आता मला म्हणायचं ते हत्ती आहेत. कोण सांगतं? ते हत्ती आहेत. हा, तू सांग.
आर एलिफंट्स. व्हेरी गुड. सिट डाऊन. आता मला काय म्हणायचंय, ती जंगल आहे. जंगल, ती जंगल आहे. दोज आर फॉरेस्ट्स. ती पिकं आहे. हा, दोज आर क्रॉप्स. त्या नद्या आहेत. हा, दोज आर रिव्हर्स. व्हेरी गुड. दोज आर रिव्हर्स. समजतंय ना? दोजचा वापर दूर असलेल्या अनेक व्यक्ती, अनेक वस्तू, अनेक प्राणी दाखवण्यासाठी वापरतात. आता मला म्हणायचंय, त्या कोंबड्या आहेत. कोण सांगतं बरं? त्या कोंबड्या आहेत. दोज आर हॅन्ड्स. व्हेरी गुड. दोज आर हॅन्ड्स. मला पाहिजे ते सिंह आहे. कोण सांगतं? ते सिंह आहे. सांगते? हा, नाही, एलिफंट म्हणजे हत्ती. हा, दोज आर लॉयन्स. काय म्हणायचं? दोज आर. पण मला वाटतं ते हरण आहे. हरिण. ते हरिण आहे. कोण सांगतं? हा, हरिण काय म्हणतात? डियर. दोज आर डियर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दोज आर ही वाक्यरचना समजलेली आहे. तुम्हाला आता होमवर्क, you have to write down 20 sentences which begins with those are. Those are वर सुरू होणारे 20 सेंटेन्स तुम्हाला उद्या लिहून आणायचे आहेत. थँक यू व्हेरी मच.